Hello friends, special round 4 schedule and important instruction. स्पेशल राउंड 4 होणार आहे आणि त्याचं शेड्यूल आणि इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आता आपण एक्सप्लेन करत आहोत. All the students who have not confirmed admission shall be eligible for this round. ज्यांचं आत्तापर्यंत ॲडमिशन कुठेही झालेलं नाही आहे ते स्टुडंट या राउंडसाठी एलिजिबल आहेत. आप लोगों का पार्ट 2 ऑप्शन फॉर्म अनलॉक होगा, आपको उसको लॉक करना है, ऑप्शन्स चेंज करणे आहे, लॉक करना आहे. तुमचा पार्ट 2चा जो फॉर्म आहे तो अनलॉक केलेला असेल, तुम्हाला ऑप्शन्स, प्रेफरन्सेस, कॉलेज प्रेफरन्सेस वॅकन्सीनुसार चेंज करायचे आहेत. त्यानुसार तुम्हाला त्यानंतर फॉर्म लॉक करायचा आहे. वॅकन्सीज ज्या आहेत त्या 25 ऑगस्टला वेबसाईटवर डिक्लेअर होणार आहेत. त्या भरूनच फॉर्म भरावा. 25 को वैकेंसीज वेबसाइट पे डिस्प्ले होने वाली है, वो देख के ही फॉर्म भरिए. 25 और 26 को आपको फॉर्म भरना है. पार्ट 2 अनलॉक होगा, आपको फॉर्म प्रेफरेंसेस डालने हैं और फिर से फॉर्म को लॉक करना है. तो आपको फॉर्म को लॉक जब आप करोगे तो आपको आपका एप्लीकेशन कंफर्म होगा. एल्स अगर आप लॉक नहीं करोगे तो आपका एप्लीकेशन कंसिडर नहीं किया जाएगा. तुम्हाला फॉर्म लॉक करणं फार गरजेचं आहे. 27-28 ऑगस्टला डेटा प्रोसेसिंग होणार आहे. 29 अँड 30ला अलॉटमेंट डिस्प्ले होणार आहे आणि तुम्हाला 29-30ला जाऊन कॉलेजमध्ये जाऊन जर तुम्हाला ॲडमिशन अलॉट झाला असेल तर ॲडमिशन जाऊन कन्फर्म करायचं आहे. 29 और 30 अगस्त को आपको कॉलेज में जाके एडमिशन कंफर्म करना है. अगर आपको अलॉटमेंट हुआ है तो आपको वेबसाइट पे 29 को डिस्प्ले होगा लिस्ट. आपको जाके लिस्ट चेक करना है और एडमिशन कंफर्म करना है 30 अगस्त तक. बहुत इंपॉर्टेंट इंस्ट्रक्शन है. डू नॉट फॉरगेट टू लॉक युअर अप्लिकेशन अँड ऑप्शन फॉर्म. तुमचा जो फॉर्म आहे तो लॉक करायला विसरू नका. हे फार महत्त्वाचं आहे. बरेचसे विद्यार्थी फॉर्म लॉक करत नाहीत. जर नवीन स्टुडंट असतील तर त्यांनी पोर्टलवर रजिस्टर्ड करायचं आहे. त्यांचं गायडन्स सेंटरकडे ॲप्लिकेशन जाईल, डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील आणि ते पार्ट 2 फॉर्म भरू शकतील. त्यांनी पार्ट 2 फॉर्म भरल्यावर लॉक करायचा आहे. सो ये पूरी ओवरऑल प्रोसेस थी स्पेशल राउंड 4 की. थैंक यू वेरी मच. चैनल सब्सक्राइब कीजिए और एडमिशन रिलेटेड अलर्ट के लिए.